दरम्यान वाहतूक कोंडी अद्यापही कायम असण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की जो टँकर उलटलाय त्याला हटवणं अवघड झालेलं आहे। त्यातून अद्यापही वायू गळती होतीये। त्याच्याच बाजूला एका टँकरमधला वायू हा दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याचं कामही सुरू आहे। ही अत्यंत जोखमीची बाब आहे आणि अशा प्रकारच्या स्थितीला आव्हानात्मकरित्या सामोरं जाण्यासाठी प्रशासन प्रयत्न करतंय खरं, पण हे सगळे प्रयत्न आत्ता तरी अपुरेच पडतायत। मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वरती काल आदोशी बोगद्याजवळ सायंकाळी 5 वाजता प्रोपोलिंग गॅसचा टँकर पलटी झाला होता। त्या टँकरमधनं जी वायू गळती होत होती ती वायू गळती थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सर्व टीम करणं चालू आहेत। आपण आता बघतोय की एका टँकरमधनं दुसऱ्या टँकरमध्ये तो गॅस ट्रान्सफर करण्यात आलेला आहे की जेणेकरून ज्या टँकरमधनं वायू गळती होत आहे तो टँकर उचलता येईल। पुणे लेन पूर्णतः बंद असली तरी मुंबई लेनवरनं वाहतूक वळवण्यात आलेली आहे आणि धीम्या पद्धतीने ती वाहतूक सुरळीत चालू आहे। आणि आताच एका टँकरमधनं दुसऱ्या टँकरमध्ये जो प्रोपोलिंग गॅस आहे तो ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। उरलेला गॅस ट्रान्सफर करण्यासाठी अजून एक टँकर मागवण्यात आलेला आहे। तोपर्यंत वाहतूक सुरळीत होऊ शकत नाही। सारिका सावंत, जय महाराष्ट्र न्यूज, खोपोली, रायगड।